हॅलो. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरती उपस्थित असणारे महाराष्ट्राचे लाडके आमदार आदरणीय रोहितदादा पवार आणि ज्यांनी एफडीएचं उत्कृष्ट असं काम केलं असे उत्कृष्ट महाराष्ट्रातले अधिकारी ज्यांना ओळखलं जातं असे महेशजी झगडे सर आणि या व्यासपीठावरती असणारे सगळे प्राध्यापक यांचं सर्वप्रथमतः स्वागत आहे. खरं तर जास्त वेळ घेणार नाही, फक्त 1 ते 1.5 मिनिटात मी माझी व्यथा मांडतो. खरं तर मी पण एक फार्मसीचा विद्यार्थी आहे. माझाही स्कोर दादा 106 आहे झगडे सर, आणि आमचा एनटीडीचा जो कटअप आहे तो 107 आहे. आणि ज्यावेळी पेपर झाला, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली, सगळ्या गोष्टी समोर आल्या, त्यावेळी कुणाला भांडावं तर आपण आपल्या नशिबाला भांडावं का हा प्रश्न माझ्या समोर होता. पण ज्यावेळी ऋषिकेश गांगुर्डे सरांचा एक व्हिडिओ समोर आला त्यावेळी इथं नशिबाचा दोष नाहीये, तर इथं या भामट्या व्यवस्थेचा दोष आहे असं मला वाटतंय. खरं तर आदरणीय रोहित दादा, आम्ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून येतो. खरं तर अनेक सणवार येतात, दिवाळी येते, दसरा येते, अशा वेळी आमची आई स्वतःला साडी घेत नाही, आमचा बाप स्वतःला शर्टही घेत नाही. मात्र पुण्यासारख्या ठिकाणी स्वतःच्या पोराचं अधिकाऱ्याचं स्वप्न साकार करण्यासाठी हजार 12,000 रुपये व्याजाने काढून पाठवतात. अशाच एका शेतकरी कुटुंबातून मी पण येतो. खरं तर पुण्याच्या सदाशिव पेठेमध्ये राहत असताना आमची व्यथा आम्ही सांगायची कुणाला? खरं तर 2 टी शर्ट आणि 2 नाईट पॅन्टीवरती आणि पोटाला भेटतच नाही रविवारी काही, म्हणून वडापाव वरती अभ्यास करणारी आम्ही पोरं ज्यावेळी मेरिट लिस्टच्या बाहेर येतो त्यावेळी आमच्या मनात प्रश्न पडतो की आम्ही अभ्यास करावं की लोकांच्या तिथं साल मेहनत करून स्वतःचं पोट भागावं. कारण जर खऱ्याला न्याय नसल तर ही व्यवस्था कुणासाठी आहे हा प्रश्न आमच्या तुमच्या मनामध्ये पडतो दादा. म्हणून असं आम्हाला वाटतं की ऋषिकेश दादांनी उठवलेला जो आवाज आहे, नितीश सूर्यवंशी सरांनी उठवलेला जो आवाज आहे, तो आवाज दबला गेला नाही पाहिजे आणि याची निपक्ष चौकशी झाली पाहिजे. खरं तर एमपीएससीनं परिपत्रक काढली, सीआयडी कडे तपास गेला, पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या पोराच्या मनामध्ये प्रश्न हाच आहे की खरंच हा तपास निपक्ष पद्धतीनं होऊन याची चौकशी होऊन याच्यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई होणार आहे का हा आवाजही आता दबला जाईल. पण आम्हाला असं वाटतं की या मंचावरती जे उपस्थित आहेत ते हा आवाज दबू देणार नाहीत आणि आमच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या पोरांना न्याय देतील एवढीच अपेक्षा या मंचावरती असणाऱ्या महाराष्ट्राच्या लोकप्रिय आमदार आदरणीय रोहित दादा आणि महाराष्ट्राचे अतिशय उत्कृष्ट असे झगडे सरांकडून व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी एकदा घोषणा देतो, तुम्ही जय म्हणा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. धन्यवाद.